आता इथं तिसरा प्रश्न काय दिला बाळांनो बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे काय इथं काय सांगितले, सम म्हणजे काय, बेरीज. कुणाची, फादर्स एज म्हणजे काय, वडिलांच्या वयाची. अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे मुलाच्या वयाची दुप्पट. बरोबर, वडिलांचं वय आणि मुलाची वयाची दुप्पट किती दिली आपल्याला, 70 दिली. बरोबर, पहिली कंडिशन बाळांनो आपल्याला मिळेल. आता इथं बघा, इथं काय सांगावं लागेल, प्रॅक्टिस सेट काय 1.5. प्रश्न क्रमांक 3. पहिलं काय म्हणायचं आपल्याला, पहिल्यांदा काय म्हणायचे, समजा वडिलांचे वय, एज ऑफ फादर, वडिलांचे वय. मराठीवाल्यांनी तेवढं व्यवस्थित लिहा. आणि इथं काय ना, एज ऑफ सन. बरोबर, मग वडिलांचं वय काय म्हणायचे, वडिलांचं वय x वर्ष. बरोबर, आणि मुलाचं वय काय ना, y वर्ष. बरोबर, पहिल्या अटीनुसार फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम, नीट समजून घ्या रे, ऐकून घ्या मराठीवाल्यांनी. जर लिहायचं असेल तर तुम्हाला ते सगळं मराठीमध्ये लिहायचे. मग त्यासाठी व्यवस्थित ऐकून घ्या. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे, वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज किती आहे, 70 आहे. बरोबर, पहिली कंडिशन मिळाली. बरोबर, आता इथं काय सांगितले, इथं काय सांगितले बघा, सेकंड, इफ वी डबल द एज ऑफ फादर म्हणजे काय, जर आपण वडिलांच्या वयाची दुप्पट केली. डबल द एज ऑफ फादर म्हणजे काय, वडिलांच्या वयाची दुप्पट केली. अँड ऍड इट टू, ऍड म्हणजे काय, मिळवली. बरोबर, कशामध्ये मिळवली, एज ऑफ हिज सन, त्याच्या मुलाच्या वयामध्ये मिळवली. तर ती बेरीज किती येणार आहे, 95 येणार आहे. काय येणार आहे, 95. मग आपल्याला सेकंड कंडिशन बाळांनो अशी दिलेली आहे, फ्रॉम सेकंड कंडिशन तुम्ही काय लिहिणार आहे, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार काय लिहिता येईल, वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे काय, x. बरोबर, आणि गुणुले काय, 2 म्हणजे 2x. आणि मुलाचं वय किती, y. तर यांची बेरीज ही किती येणार आहे, 95. बरोबर, पहिलं इक्वेशन x अधिक 2y बरोबर 70. दुसरं इक्वेशन 2x अधिक y बरोबर 95. आलं लक्षात. इथं बघा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली, 70 आलं. मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली, 95 आलं. 2 समीकरण तुम्हाला मिळालेली आहेत. समजलं का. बर, आता इथं समजा आपण काय केलं, इक्वेशन 2 ला इथं जर 2 न काय केलं, मल्टिप्लाय केलं. बरोबर, तर इथं 2y आहे, इथं बी 2y आहे, म्हणजे ते आपल्याला कॅन्सल करता येईल. काय केलं मी, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2. आता याला जर 2 न गुणलं तर 2x गुणिले 2x किती आलं बाळांनो, 40. अधिक 2 गुणिले y किती आलं, 2y. बरोबर, 95 गुणिले 2, 90 ची दुप्पट किती, 180. 5 10, 190 किती आलं, 190. आता या समीकरणापेक्षा हे समीकरण काय आहे, वेगळे. 4x अधिक 2y बरोबर किती आलं, 190. किती आलं, 190. आलं का लक्षात. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 आणि समीकरण 1 यांचा विचार करा. y सारखा आला का, इथं y किती आलं, 2y. इथं y किती आहे, 2y. बरोबर, म्हणजे y सारखा असेल तर तो घालवला की तुम्हाला x मिळेल. बरोबर, बर, याचे चिन्ह बघा, याचं चिन्ह काय आहे, प्लस, याचं बी काय आहे, प्लस. समान चिन्हांची वजाबाकी, भिन्न चिन्हांची बेरीज. मग इथं काय करावं लागेल,
वजाबाकी. इक्वेशन 1 मायनस काय इक्वेशन 3 बरोबर. इक्वेशन 1 सांगा x प्लस 2y बरोबर 70. 4x अधिक 2y बरोबर 190 अधिक वजा वजा करायचे का वजाबाकी केली की चिन्ह काय होणार बदलणार. दुसऱ्या लक्षात घ्या बेरीज केल्यानंतर कुठलीही चिन्ह बदलत नाही पण वजाबाकी केली की दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतात. हे अधिक आहे ते काय होणार हे अधिक आहे ते काय होणार हे काय होणार. आता लक्षात घ्या 70 मधनं 190 जाईल का नाही. काय करावं लागेल 190 वजा 70 सांगा 0 वजा 0 90 न 7 गेले 1 मधनं 1 गेला 1 तसाच गेला. पुढं किती आलं 120. मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे वजा. इथं काय आलं वजा 120 अधिक 2y वजा 2y कॅन्सल. आता हे 1 x आहे आणि हे किती वजा 4 1 वजा 4 म्हणजे 4 मधनं 1 गेला किती आले 3x आला. मोठ्या संख्येत चिन्ह वजा मग काय आलं वजा 3x. वजा 3x बरोबर काय मिळालं बाळांनो आपल्याला वजा 120. वजा वजा काय झालं अधिक. मग x बरोबर काय येईल हे 3 गुणिले डाव्या बाजूला इकडे गेल्या भागिले. मग 120 भागिले काय येणार 3 चोक 12 किती आला x 40 किती आला 40. आता x म्हणजे काय मानले आपण एज ऑफ फादर काय म्हणलेलं आहे x बरोबर किती आलं 40 इयर्स. किती आलं 40 इयर्स बरोबर का. पुढे सांगा आता ही x बरोबर 40 ही किंमत कुठे टाकायची पहिल्या समीकरणात टाकू शकतो दुसऱ्यात टाकू शकतो तिसऱ्यात टाकू शकतो. मग आपण लिहिलं इथं पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 सांगा इक्वेशन 1 x प्लस काय आलं आपापसात बोलू नका 2y इज इक्वल टू 70. x ची किंमत सांगा 40 अधिक 2y बरोबर किती 70. 2y बरोबर किती येणार 70 वजा 40. हे अधिक 40 आहे पलीकडे गेल्या 40. 2y बरोबर किती आलं 70 वजा 40 किती आलं 30 बरोबर. 2y बरोबर किती आलं 30 आलं बरोबर. आता सांगा 2y बरोबर 30 म्हणजे y बरोबर किती आलं 30 भागिले 2 15 न भाग जाईल बरोबर. मग इथं काय येणार आहे y बरोबर 15. मग y म्हणजे काय मुलाचे वय. मग एज ऑफ सन इज इक्वल टू y इज इक्वल टू काय आलं 15 इयर्स. काय आलं 15 इयर्स. लक्षात घ्या x किती आलता 40 आणि y किती आलाय 15. आता आपलं उत्तर बरोबर आहे का बघा. पहिली कंडिशन काय आहे पहिली कंडिशन वडिलांचे वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट किती आली पाहिजे 70 आली पाहिजे. मग हे 40 तसंच आणि 15 दुने 30 40 आणि 30 किती आलं 70 आलं. दुसरी कंडिशन सांगा वडिलांच्या वयाची दुप्पट आणि मुलाचं वय बरोबर यांची बेरीज किती आली पाहिजे बघा 40 दुने 80 अधिक 15 बरोबर किती आलं 95. आपलं उत्तर बरोबर आहे. कळालं का.